पुढे पाहूयात बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधातील आंदोलन प्रकरण जे आहे त्यात कोर्टामध्ये सुनावणीला आंदोलक गैरहजर असल्याचं कळतंय। 32 जणांविरोधात वॉरंट काढण्यात आलेला होता। आमदार महेश लांडगेंसह आढळराव पाटलांविरोधात वॉरंट काढण्यात आलेला होता आणि वॉरंट रद्द करण्यासाठी नेत्यांनी खेड कोर्टात धाव घेतलेली आहे। मुळामध्ये हे याचा GR काढून त्याचा वटहुकूम काढून तशा प्रकारचं न्यायालयाला कळवायला लागतं। मधली प्रोसिजर का थांबली याची आम्हाला काही कल्पना नाही। याच्यामध्ये वकिलांचा काही दोष नाही। मुळामध्ये मराठा मोर्चाचे केस असतील, बैलगाडीचे केसेस असतील, यामध्ये खेड बार असोसिएशनच्या कुठल्याही वकिलानं एक रुपयासुद्धा आमच्याकडनं घेतलेला नाही। याच्यामध्ये वकिलाचा काही दोष आहे, वकिलाचा काही गुन्हा आहे असं अजिबात नाही। शेवटी जर आम्ही हजर राहिलो नाही, आम्ही कारणं काढत राहिलो, त्याच्यामध्ये वकिलाचा काही दोष येत नाही। आज कोर्टानं नाईविलाजास्तव ती वॉरंट काढली आणि आम्ही जो हलगर्जीपणा करत होतो किंवा आम्ही जे टाळाटाळ करतो त्यालाच खऱ्या अर्थानं प्रतिबंध बसला आणि म्हणून आम्ही कोर्टात येऊन ते वॉरंट आमचं तोडलेलं आहे। आता याच्यापुढे जर ज्या वेळेला केस असेल त्यावेळेला आम्ही सगळेजण हजर राहू आणि काय असेल ते कोर्टाच्या समोर आमचं म्हणणं मांडू। याच्यामध्ये वकिलाचा कुठेही दोष नाही। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्याबरोबर। सचिन, 32 जणांविरोधात हे वॉरंट काढण्यात आलं होतं, आंदोलन जे झालं होतं त्या संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे। काय नेमकं आता पुढे काय घडतंय? खरं तर विशाल, 2017 मध्ये पुण्याच्या चाकण येथे पुणे नाशिक महामार्गावर कोणतीही परवानगी न घेता सर्वपक्षीय नेत्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये अनेकांवरती गुन्हे दाखल झाले होते। मात्र या गुन्ह्यामध्ये केसला न्यायालयात उपस्थित न राहिल्याने 32 जणांवरती अटक वॉरंट काढण्यात आलं होतं। अटक वॉरंट काढण्यामध्ये भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही समावेश होता। त्याचबरोबर माजी खासदार बाळा बेगडे यांचाही समावेश होता। आता हे जे 32 लोकांवरती अटक वॉरंट काढले, हे अटक वॉरंट रद्द करण्यासाठी या नेत्यांची आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या वकिलांची सध्या उपजिल्हा न्यायालयात धाव सुरू आहे, धावपळ सुरू आहे। विशाल, धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत अनेकांची डबल नावं समोर आलेली आहेत आणि एकट्या पैठण तालुक्यात जवळपास 2500 नावं डबल आली आहेत। पैठणमधून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या नागरिकांची यामध्ये नावं दिसत आहेत, तर इतर ठिकाणी स्थायिक झालेल्या या मतदारांनी आधी असलेल्या मतदार यादीतील नावं त्या ठिकाणाहून वगळली नाहीत। मात्र नवीन ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट केलेलं आहे। एकाच ठिकाणी नाव ठेवण्याचं प्रशासनाने 6 महिन्यांपूर्वी नागरिकांना आवाहन केलं होतं। अनेकांनी आपली मतदार यादी अपडेट केली नाही। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहेत। सिद्धार्थ, तसं हे नव्याने घडत नाहीये, पण आता ज्यावेळेस मतदार यादी येणाऱ्या काळातल्या निवडणुका लक्षात घेता तपासली जाते, तर दोन्ही ठिकाणी नावं दिसून येतात। सिद्धार्थ, विशाल, खऱ्या अर्थाने हे दुबार मतदार यादीमध्ये नाव आहेत तो हे प्रकरण आहे आणि पैठण तालुक्यातलं विशेष करून हे प्रकरण आहे। शहरात ही शहरातून बरेच लोक इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणी, मात्र जुन्या लिस्टमध्ये त्यांनी नाव न वगळता नवीन यादीत टाकलेलं। म्हणजे पैठणचा एक नागरिक औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला स्थायिक झाला, तर त्यांनी जुन्या नाव आपलं नाव नोंदवलेलं आहे। त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे की पैठणच्या सिद्धार्थ, मी जरा तुला थांबवतोय, थेट जाऊ